एम.सी. मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया मन शांतीसाठी ध्यान करण्याच्या काही महत्त्वपूर्ण सूचना. पहिली आहे प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या. जेव्हा आपण अनावर प्रसंग येतात, तेव्हा तुमच्या मनाचे कधी निरीक्षण केलंय का? अशा प्रसंगामुळे आपल्या मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो. त्या उद्रेकावेळी आपण भावनावश होतो आणि प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवृत्त होतो. तसेच या उद्रेकामध्ये आपण सहज अडकून राहून वर्तमान क्षणाबाबतची सजगता हरवून बसतो. आपण हाच विचार करत राहतो, की हे माझ्या बाबतीत का घडले? मी असे काय केले असेल आणि काय करणे गरजेचे आहे? हे विचार सुरू असतात. भविष्यात हे सर्वसामान्य कसे बनेल याबाबतीत आपण देखील काळजीत असतो. सततच्या या विचारांच्या भडीमारांमुळे आपण योग्य विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. परिस्थितीला प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया देऊन बसतो. दुसरं आहे मनाला स्थिर होण्यासाठी तयार करा. अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राण ऊर्जा निघून जाते आणि आपण निराश, विफल होऊन जातो. या अनावर परिस्थितीतून स्थिर कसे बनावे? अशा परिस्थितींना आपण कसं शांत मनाने प्रतिसाद देऊ शकतो? आपण प्रत्यक्षपणे मनशांती मागून किंवा मिळवू शकत नाही. मात्र आपण मनाला स्थिर शांत होण्यासाठी तयार करू शकतो. ध्यानामुळे मन विनाश शांत होण्यास तयार होते. तिसरं आहे संपूर्ण सजगतेने कृती करा. ध्यानामुळे मनातील साठलेले ताणतणाव निघून जाऊन मन ताजेतवाने आणि स्पष्ट बनते. त्यामुळे मन वर्तमान क्षणात येते. जेथे आपण कृती करू शकतो. बघा ना, आपण काल हसू शकतो का? 2 तासांनी हसू शकतो. आपण निव्वळ योजना बनवू, मात्र आत्ताच या क्षणात हसू शकतो. हे आपल्या हातात आहे. कोणतीही कृती करणे निव्वळ वर्तमान क्षणातच शक्य आहे. जेव्हा मन वर्तमान क्षणाबाबतीत जागृत असते, तेव्हाच आपण संपूर्ण सजगतेने कृती करतो. मग ती कृती निर्दोष आणि उत्कृष्ट बनते. चौथा आहे शांतीचा प्रभाव पसरवा. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर आपण प्रभाव करू शकत असल्याची आपली क्षमता ही मजेशीर गोष्ट असते. ज्या खोलीत भांडण झाले असेल, त्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर आपण अवघडून जातो आणि एखाद्या खोलीत छोटेसे बाळ खेळत असेल, तर तिथे प्रवेश केल्यावर आपण थकलेले असतो, तरी उत्साहात आणि आनंदित असतो. तसेच अतिक्षुब्ध प्रसंगामध्ये जर आपण मनातून शांत असलो, तर आपण त्या शांतीचा प्रभाव आजूबाजूच्या काही परिस्थितींवर क्षुब्धता कमी करू शकतो. दररोजच्या काही मिनिटांच्या ध्यानामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहू शकतो. 5वा आहे ध्यान साधण्याची वेळ म्हणजे काही मिनिटासाठी फक्त स्वतःसाठी ठेवा. दैनंदिन कामाच्या रामरगाड्यापासून कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून काही मिनिटे ध्यानासाठी काढून ठेवावे. प्रश्न आहे ना, सकाळी ध्यान करणे उत्तम, ज्यामुळे आपण संपूर्ण दिवसभर शांत राहण्यास मदत मिळते. जर तुमच्या दगादगीची विश्रांती हवी असेल तर सायंकाळच्या चहापानाच्या वेळी आपण देखील ध्यान करू शकतो. ध्यानाची कालावधी ही एकच वेळ किंवा स्वतःसाठी वेळ एक ठरवा. जेव्हा पंचेंद्रियांची सगळी कवाडे बंद करून मनाची बगबग थांबवून स्वतःबरोबर राहून गाढ विश्रांती मिळवू शकता. ध्यानासाठीच्या काही झटपट सूचनेप्रमाणे काही अनुभव वाढवू शकता. जसे की परिसरामध्ये आपण ध्यान करणे योग्य असते. यामुळे अडथळे दूर होऊन तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता. नियमित ध्यान करा. दिवसातून 2 वेळा सातत्याने ध्यान करणे उत्तम. त्याचमुळे प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात. साथीदारांसह ध्यान करा. आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत सामूहाने ध्यान करा. यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील. शिवाय तुम्हाला सातत्य ठेवण्यास मदत होईल. ध्यानापूर्वी हलके शारीरिक व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण-तणाव निघून गेल्याने आरामदायक व्हाल आणि ध्यान आणखी आरामदायक बनेल. विचारांचे निरीक्षण करा. विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनाश बनेल. घाई करू नका. 10-15 मिनिटांचे ध्यान होते ना हे पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका. पोट टच्च नाही ना याची खात्री करून घ्या. कारण पोट टच्च असल्यास झोप येते. त्यामुळे ध्यान करण्यास अडथळा निर्माण होतो.